संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे। मकोका न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हेच दोषी असल्याचं म्हटलेलं आहे। वळूया पुढील बातमीकडे। वसई विरार या ठिकाणाहून बातमी समोर येते। वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकामांबाबत बातमी समोर येते। वसई विरारमध्ये माजी आयुक्त अनिल पवार हे अडचणीमध्ये आलेले आहेत। अनिल पराब नाशिकसह अन्य ठिकाणांच्या मालमत्तांची चौकशी होणार आहे। वसईचे अनिल पवार हे माजी आयुक्त आणि ते आता अडचणीमध्ये आलेले आहेत। ईडीकडून त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली आहे। ईडीच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ ही उडाली आहे। तर वसई विरारचे आयुक्त अनिल पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे अनिल पवार हे अडचणीमध्ये आलेले आहेत। त्यांच्या मालमत्तांची चौकशी ईडीकडून सुरू झाली आहे। त्यामुळे अनिल पवार हे अडचणीत आलेत। नाशिकसह अन्य ठिकाणांच्या त्यांच्या मालमत्तांची चौकशी ही सुरू केली आहे। ईडीकडून अनिल पवारांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केल्यामुळे एकच खळबळ ही उडाली आहे। ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात। कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे। त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे। पण ठीक आहे, आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत। तर अनिल पवार अडचणीमध्ये कसे ते पाहूयात। वसई विरारमधील 41 बेकायदेशीर इमारतींचं प्रकरण हा प्रमुख मुद्दा आहे। शहरातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पवारांची भूमिका संशयास्पद आहे। अनधिकृत बांधकामांना अर्थपूर्ण सहकार्य केल्याचा ईडीला संशय आहे। मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा सुद्धा आरोप ईडीने केलाय। नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरमध्ये आरक्षित भूखंडावर इमारती बांधल्या गेल्यात। सांडपाणी प्रकल्प आणि कचरा डेपोसाठीचा आरक्षित भूखंड वापरला गेलाय असाही आरोप आहे। विकासकांनी बोगस कागदपत्र तयार करून सदनिका वाटल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। इमारती अनधिकृत असून विकासकांकडून सर्वसामान्यांची फसवणूक केली गेली आहे असं सुद्धा ईडीचं म्हणणं आहे। या इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नुकत्याच पाडण्यात आल्या। तब्बल 2500 कुटुंब त्यामुळे बेघर झाली आहेत। महानगरपालिका अधिकारी आणि बिल्डर लॉबींमध्ये अर्थपूर्ण संगनमत होतं असाही आरोप ईडीकडून केला गेलाय।